आणि शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पॅनल या ठिकाणी निवडून येणार आहे। काय सांगाल सर की एकंदरीत प्रभागामध्ये कशी तयारी सुरू आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातली आमची जोरदार तयारी सुरू आहे। मला वाटतं ज्या ज्या भागामध्ये सर्व समाजाला समावेशाचं काम आम्ही उभं केलं आणि आज प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिम सर्वच भागामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस लोक एकदम प्रेमाने आमचं स्वागत करतात। ते लोक स्वतःहून आम्हाला सांगतात की यावेळेस आम्ही नक्की तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे। त्यामुळे मला वाटतं की 15 तारखेला चांगल्या पद्धतीचं मतदान या कोंढा भागामध्ये होणार आहे आणि शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पॅनल या ठिकाणी निवडून येणार आहे। एकंदरीत आपण संपूर्ण महाराष्ट्रभर बघितलं तर मनसे हिंदुत्ववादाचं राजकारण करत असते आणि कोंढवा प्रभागामध्ये तरी देखील मुस्लिम मेजॉरिटी असताना देखील तुमचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, याचं नेमकं कारण काय? तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाचं काम करते असं संपूर्ण महाराष्ट्रभर बोललं जातं, पण हिंदुत्व म्हणजे मुस्लिम माणसाचा विरोध करणं असं होत नाही किंवा मुस्लिम धर्माचा विरोध करणं असं होत नाही। मला वाटतं सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणाऱ्यालाच हिंदुत्व म्हणतात। त्यामुळं मला वाटतं की या ठिकाणी जी गर्दी आहे तुम्ही पाहिलं असेल की 70-80% ही मुस्लिम समाजाची गर्दी ही फक्त साईनाथ बाबर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलच्या प्रेमापोटी आलेली। मला वाटतं या भागात काम करताना तिसरी निवडणूक आहे माझी। तिसऱ्या निवडणुकीला हे सर्व दोन्ही समाज मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत उभे राहिलेले आहेत। त्यांना अपेक्षित असलेलं काम आम्ही सर्वजण करत आहोत, त्यामुळेच हा समाज संपूर्ण आमच्या पाठीशी उभा आहे। आपण बघितलं आपल्यासोबत जे साईनाथ बाबर होते त्यांनी सुद्धा जी हिंदुत्वाची संकल्पना सांगितली तीच संकल्पना बाळासाहेब ठाकरेंनी देखील सांगितली होती की हिंदुस्थानात राहणारा जो काही व्यक्ती आहे तो हिंदू आहे आणि त्याला आमच्या भारतात राहणारा जो मुस्लिम आहे त्याला कोणताही विरोध नसणार आहे आणि तीच सगळी संकल्पना घेऊन आणि त्यांच्याच विचारांवरती चालून ते निवडणुकांचा मार्गक्रम करतायत।